आणि एक मोठी बातमी हाती येते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत। एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते आणि हे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होता वाचले। वादळी वाऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर फसले, पण सुदैवाची बाब ही आहे की मुंबईतल्या जुहू हवाई तळावर हे हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात यश आले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या हेलिकॉप्टर प्रवासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले की हवामान ठीक नसताना या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी दिली होती का, हाही सवाल आहे। मात्र सध्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे की एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होत असताना वाचलं। वादळी वाऱ्यामध्ये हे हेलिकॉप्टर फसत होतं, मात्र हे हेलिकॉप्टर मुंबईच्या विमानतळावर उतरवण्यामध्ये यश आले आणि एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होताना वाचले। हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर वादळी वाऱ्यांमध्ये हे हेलिकॉप्टर काही वेळासाठी फसलं होतं आणि त्यानंतर पायलटनं प्रसंगावधान राखून हे हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या उतरवलं। आणखीन माहिती माझे सहकारी शुभम उमाळे देत आहेत। शुभम, नेमकं काय झालं? कविता, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने प्रवास करत होते। एका लग्न समारंभात जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास जो आहे तो निवडला होता आणि अशामध्ये हेलिकॉप्टरचा जो आहे अपघातापासून ते सध्या वाचलेले आहेत अशी देखील चर्चा जी आहे ती होताना दिसून येते। महालक्ष्मी रेसकोर्सवरून ते लग्नासाठी मुरबाड कल्याण या ठिकाणी जात होते, पण मात्र खराब वातावरणामुळे जे आहे त्यांचं इमर्जन्सी लँडिंग हे जुहू एअरपोर्टवरच करण्यात आलेलं आहे असं आता समजून येत आहे। याबद्दलची अधिकची माहिती जी आहे ती अवघ्या काही वेळातच अजून येईल समोर, पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार जुहू एअरपोर्टवर एकनाथ शिंदे यांचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे, कारण की खराब वातावरणामुळे त्यांना इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। ते लग्नासाठी महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅड वरून हेलिकॉप्टरमध्ये बसलेत आणि त्यानंतर ते कल्याणला मुरबाडच्या दिशेने जे आहेत हेलिकॉप्टरने जात होते आणि या दरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे। कविता, पण हे हेलिकॉप्टर उड्डाण घेताना या हवामानाची कल्पना नव्हती का? कारण जर मुरबाडकडे चाललं होतं आणि थोड्याच वेळामध्ये जर ते लँड करावं लागलं मुंबईमध्ये, तर मग हवामानाची पूर्ण कल्पना नव्हती का? अर्थातच याबद्दलच्या सर्व गोष्टींचं आता नेमकं एव्हिएशन कडनं आणि हेलिकॉप्टर ज्या कंपनीचं आहे त्यांच्याकडनं काय जबाब येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण अचानक आलेले जोरदार वारे आणि धुळीचं सगळं साम्राज्य त्या ठिकाणी कल्याणमध्ये झालं होतं आणि त्यामुळे जुहू एअरपोर्टवरच हेलिकॉप्टर जे आहे ते उतरवण्यात आलेलं आहे। इमर्जन्सी लँडिंग एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची करण्यात आलेली आहे। कविता, या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून, शिवसेनेकडून किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडून काही प्रतिक्रिया मिळाली? अर्थातच हा सर्व काही प्रसंग जो आहे तो अवघ्या काही वेळ आधीच घडलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काही काळात किंवा येणाऱ्या थोड्या वेळाने जे आहे याच्याबद्दल प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील समोर येतील। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर प्रवासासंदर्भातली ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट। एकनाथ शिंदे हे मुंबईकडून मुरबाडकडे चालले होते, एका सोहळ्यासाठी चालले होते। हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं मुंबईमधून, मात्र काही वेळातच वाऱ्यांचा मोठा प्रभाव जाणवायला लागला आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर पुढे उड्डाण करू शकत नव्हतं। त्यामुळे हेलिकॉप्टरला तातडीनं उतरवण्याची गरज होती। जुहू एअरपोर्टवर हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं आणि एकनाथ शिंदे हे या अपघातग्रस्त होत असलेल्या हेलिकॉप्टरमधनं सुखरूपपणे बाहेर आलेले आहेत। मात्र महाराष्ट्रामधल्या